काल मला काही लोकांनी विचारलं की कशाला सभागृहात चर्चा घडून आणता. म्हणलं तुम्ही मेला असता आणि असं जर मी विचारलं असतं तुमच्या पत्नीला की जाऊ द्या तुमचा नवरा मेलाय आता कशाला चर्चा हे करताय, काय त्याच्यामध्ये काय झालं नाही, तर त्याला सांगायचं आहे का तुझा नेता जर गेला असता रे एखादा तुला तर वाईट वाटलं असतं ना. महाराष्ट्राला प्रश्न असे आहेत, दादा देवगिरीवरून किती वाजता निघाले, दादा कलिना गेटनं, मी रोजच विचारतोय, आजही विचारतोय, विमानात बसल्याचा सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे, साहिल मदन सध्या कुठे आहे. जे उपस्थित सभागृहाची संख्या ते 3 आणि 4 लोक बोलतील. ते ज्यांना अजितदादांबद्दल प्रेम आहे ते बोलतील, ज्यांना अजितदादांबद्दल प्रेमच नव्हतं ते कशाला बोलणार आहेत. आज साहजिक आहे ना, आम्ही दुसऱ्या पक्षाच्या लोकांना ज्यावेळेस म्हणतो की अहो तुम्ही बोललं पाहिजे, ते तुमच्याच पक्षातला कोणी आमदार बोलत नाही, तुम्ही कशाला आम्हाला सांगताय, सल्ला देताय, त्यांचं काही चूक नाही. आता मंत्री आहेत, जे आता राज्यमंत्री आहेत, जे आता मोठ्या पदावर लोक आहेत, त्यांच्याकडे देव करो त्यांचं आयुष्य 100 वर्ष त्यांना लागो, पण दुर्दैवानं काही चुकीचं घडलं जीवनात आणि सभागृहात चर्चा झाली नाही तर त्यांना वाईट नाही वाटणार. परिवाराला, आम्हाला परिवारातले लोक आहोत, आम्हाला वाईट वाटणं साहजिक आहे. ते विधानसभेचे सदस्य आहेत, त्यांना आरोप करण्याचा पूर्ण अधिकार आहे. सरकारकडे आम्ही उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली, सीआयडी चौकशीची मागणी केली, सीबीआय चौकशीची मागणी केली, त्या पद्धतीने मागण्या केल्या, तो आमचा अधिकार आहे. राजकीय दृष्टिकोनातून माझं म्हणणं आहे की जर अजितदादांच्या विषयाला आपल्याला सर्वांना एकत्र मिळून न्याय द्यायचा असेल तर याला राजकीय झालर लागता कामा नये. आपण सर्वजण फाईट करतो आहोत, ते फाईट करतायत, आम्ही पण फाईट करतो आहोत. म्हणून अदृश्य शक्ती कोणती असेल तर मी तुम्हाला निश्चित सांगतो, व्हीएसआर कंपनीला डीजीसीएनी वाचवण्याचा प्रयत्न केला आणि डीजीसीएला कोण वाचवतंय हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्याच्याकरताच ही चर्चा सभागृहात होणं महत्वाचं आहे. काल मला काही लोकांनी विचारलं की कशाला सभागृहात चर्चा घडून आणता. म्हणलं तुम्ही मेला असता आणि असं जर मी विचारलं असतं तुमच्या पत्नीला की जाऊ द्या तुमचा नवरा मेलाय आता कशाला चर्चा हे करताय, तुम्ही काय बोलला असता. त्याच्यामुळे असं विचारणाऱ्यांच्या बुद्धीची मला पण कीव येते. एक अजितदादांसारखा नेता गेल्यानंतर 5वा आठवडा निघतोय पण चर्चा होत नसेल तर हे दुर्दैव आहे. ही चर्चा झाली पाहिजे आणि अधिवेशनात जर चर्चा झाली नाही तर महाराष्ट्र रस्त्यावर उतरेल एवढं मात्र नक्की सांगतो. आणि अजितदादासारख्या नेत्यावर ज्या पद्धतीनं अन्याय झाल्याचं दिसतंय, म्हणजे कोणीतरी अदृश्य शक्ती त्या पाठीशी आहे का या शंकेला जागा उरते. नसेल तर सभागृहात चर्चा घ्या, हरकत काय चर्चा घ्यायला. वारंवार तुम्ही मागणी करताय सर, तुम्ही वारंवार मागणी करताय चर्चेची, चर्चा होत नाही. सभागृहाला दादांचा गंभीर विषय महत्वाचा वाटत नाही. चर्चा न होण्याची कारणं काय आहे ते मला कळलं नाही. आम्हाला अपेक्षित आहे की आमच्या प्रश्नाची उत्तरं ही राज्याच्या गृह खात्याकडूनच आली पाहिजे. त्याकरता गृहमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब सभागृहात असले पाहिजे. पण 2-3 दिवसांपासून